हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो महा TET 2021 पेपर क्रमांक 2 या पेपरमधले सामान्य विज्ञान या विषयाचे 30 प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्ही हे 30 प्रश्न व्यवस्थित केलेत तर तुम्हाला 2025 च्या महा TET एक्झाम मध्ये याचा भरपूर काय होईल, फायदा होईल। तर चला आपण सुरू करूया। आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे, एक व्यक्ती पूर्वेकडे 8 किलोमीटर चालत गेला आणि नंतर उत्तरेकडे 6 किलोमीटर गेला, तर त्याचे विस्थापन किती? प्रश्न काय विचारला, त्याचे काय आहे विस्थापन किती, त्याचं विस्थापन किती राहील हे आपल्याला त्यांनी विचारलं। आता बघा, विस्थापन म्हणजे काय? विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट। डिस्प्लेसमेंट म्हणजे कमीत कमी अंतर, एकदम सर्वात कमी अंतर, छोटं अंतर, बरोबर आहे। आता मला सांगा, आपण हाच प्रश्न व्यवस्थितपणे सोडून पाहूया। पहा, लक्ष द्या सर्वांनी। हा, आता एक व्यक्ती होता, तो या जागी होता। सपोज मी याला नाव देतो ए। हा इथून कुठे गेला म्हटलं त्यांनी? 8 किलोमीटर चालत गेला। कुठे गेला? पूर्वेकडे। चला पूर्वेकडे पाठवू त्याला आपण। किती किलोमीटर? 8 किलोमीटर। सपोज तो इथपर्यंत पोहोचला या ठिकाणी। हा ठिकाण आहे बी आणि हे ए पासून किती अंतरावर आहे? 8 किलोमीटर। नंतर समोर पहा, अजून काय म्हटलं त्यांनी? 8 किलोमीटर चालत गेला आणि नंतर उत्तरेकडे 6 किलोमीटर गेला। आता तो कुठे जाईल? कोणती दिशा? उत्तर दिशा। किती किलोमीटर? 6 किलोमीटर। 6 किलोमीटर चालत गेला। हा पॉइंट आहे सपोज सी। मला एक सांगा, आपल्याला जर का त्यांनी एकूण कापलेलं अंतर विचारलं असतं तर आपण काय म्हटलं असतं? 8 अधिक 6 म्हणजे किती? 14। ठीक आहे, 8 अधिक 6 किती? 14। पण त्यांनी आपल्याला काय विचारलं? विस्थापन विचारलं। काय विचारलं? विस्थापन। विस्थापन म्हणजे काय? म्हणजे किती जवळ आपण त्याला, किती जवळचं अंतर येऊ शकते। यासाठी आपल्याला काय करावं लागेल मला एक सांगा। असं जाऊन जर का मी इथपर्यंत पोहोचलो तर मला जास्त वेळ लागेल ना, अंतरही जास्त होईल। तर जर का मी इथून या मार्गाने गेलो तर असं, तर हे तर मला सगळ्यात शॉर्टकट होईल ना। म्हणजे हा शॉर्टकटच म्हणजे काय झाला? डिस्प्लेसमेंट झाला। तर मग आता हे काढण्यासाठी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आपण कोणाचा वापर करतो? पायथागोरस बापू। पायथागोरस बापूच्या नुसार ए बी चा वर्ग म्हणजे याचा वर्ग अधिक BC चा वर्ग इज इक्वल टू AC चा वर्ग, बरोबर आहे। बोला, ए बी ची व्हॅल्यू किती आहे? 8। 8 चा वर्ग अधिक BC ची व्हॅल्यू किती आहे? 6। 6 चा वर्ग म्हणजेच AC चा वर्ग। याला व्यवस्थित सॉल्व्ह करूया आपण। पहा, 8 चा वर्ग किती? 64। 6 चा वर्ग किती? 36, बरोबर आहे। 8 चा वर्ग 64, 6 चा वर्ग 36 इज इक्वल टू AC स्क्वेअर। या दोघांची जर का बेरीज केली आपण, 64 आणि 6 70 आणि 30 म्हणजे 100। 100 इज इक्वल टू AC चा वर्ग। देअरफॉर म्हणजे AC इज इक्वल टू किती होईल रे? 10। म्हणजे विस्थापन जे आहे ते किती येईल? 10 येईल। पहा उत्तर आहे का पाहू आपण। हा बोला, प्रश्न क्रमांक, पर्याय क्रमांक 3 कळालं सर्वांना? तर विस्थापन किती राहील? 10 किलोमीटर। दुसरा प्रश्न पाहूया। दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ॲल्युमिनियम ऑक्साईड च्या रेणूमध्ये असणाऱ्या एकूण अणूची संख्या किती असते? आता ॲल्युमिनियम ऑक्साईड काढूया। हा सुद्धा एकदम सोपा आहे। पहा, पहिले लिहा ॲल्युमिनियम ऑक्साईड। ॲल्युमिनियम म्हटल्यावर काय लिहायचं? Al। ऑक्साईड म्हटल्यावर काय लिहायचं? O। ॲल्युमिनियमवर चार्ज किती? 3। ऑक्साईडवर चार्ज किती? 2। काय करायचं? क्रॉस। काय करायचं? क्रॉस। क्रॉस केल्यावर मला सांगा काय लिहिणार पहिले तुम्ही? Al, नंतर हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये, पहा माझ्या, 1 2 3 4 म्हणजे Al नंतर काय लिहायचं? 2 आणि ऑक्सिजन लिहायचा 3 क्रमांकाला आणि 4थ्या क्रमांकाला हा नंबर लिहायचा। म्हणजे इथे लिहिणार मी ऑक्सिजन आणि त्यानंतर काय लिहिणार? 3 Al2O3। हा झालं, हे झालं काय? रेणुसूत्र। कुणाचं? ॲल्युमिनियम ऑक्साईडचं। पण आपल्याला रेणुसूत्र विचारलेलं आहे का? नाही।
आपल्याला विचारलेलं आहे अणूची संख्या. तर अणूची संख्या जर का पाहिलं तर ॲल्युमिनियम किती आहेत 2, ऑक्सिजन किती आहेत 3, दोघांची बेरीज करा म्हणजे 3 आणि 2 किती 5. पर्याय क्रमांक 1 आलं उत्तर. यासाठी हा जर प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर माझा एक जुना व्हिडिओ आहे, तो अवश्य पहा. तुम्हाला असे प्रश्न इझिली सॉल्व्ह करता येईल. आणि हे महा TET मध्ये वारंवार आलेले प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. तो एक मी लिंक पाठवेल, त्या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला तो माझा जुना व्हिडिओ दिसेल, त्याच्यात तुम्ही पाहू शकता व्यवस्थितपणे. चला समोरचा प्रश्न पाहूया. आपला तिसरा प्रश्न आहे, कोणामध्ये जलाभिसरण संस्था असते? आता जलाभिसरण संस्था म्हणजे काय? वॉटर कॅनल सिस्टीम. वॉटर कॅनल सिस्टीम. वॉटर कॅनल सिस्टीम कोणामध्ये असते असं विचारलं त्यांनी. याचं उत्तर आहे तारामासा. तारामासा म्हणजे काय? तारामासा म्हणजे स्टारफिश. काय? स्टारफिश, जी ताऱ्यासारखी दिसते. आणि हा तारामासा जो आहे स्टारफिश हा एका फायलममध्ये येतो. त्या फायलमचं नाव आहे फायलम इकॅनोडर्मॅटा. इकॅनोडर्मॅटा. फायलम इकॅनोडर्मॅटामध्ये हा येतो. याच्याऐवजी झुरळ. झुरळ म्हणजे कॉक्रोच. कॉक्रोच येतो फायलम आर्थ्रोपोडामध्ये. मासा. मासा येतो क्लास पायसेसमध्ये. स्पंज. स्पंज येतो फायलम कोरिफेरामध्ये. सगळ्यांचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. चला समोरचा प्रश्न पाहूया. कळालं तुम्हाला? वॉटर कॅनल सिस्टीम ही फक्त कशामध्ये आढळते? तारामासा. याच्याऐवजी अजून कोणी विचारलं की इकॅनोडर्मॅटामध्ये अजून कोण कोण येते, तर म्हणायचं ब्रिटल स्टार. ब्रिटल स्टार. याला मराठीत सुद्धा ब्रिटल स्टारच म्हणतात. नंतर येतं सी अर्चिन. सी अर्चिन. याला मराठीत सुद्धा सी अर्चिनच म्हणतात. हे सर्व एक्झाम्पल आहेत जे कोणामध्ये येतात? फायलम इकॅनोडर्मॅटा. म्हणजे तारामासा नसतं, त्या जागी जर का सी अर्चिन असतं तर ते आपलं उत्तर असतं. कळालं सर्वांना? समोर पहा. प्रश्न क्रमांक 4. वजनाचे SI एकक कोणते? कोणते एकक विचारले आपल्याला? SI एकक. आता बघा, वजन म्हणजे काय? वजन म्हणजे असते रे वस्तुमान. वस्तुमान गुणेला ग्रॅव्हिटी. गुणेला काय? ग्रॅव्हिटी. आता जर का मी वस्तुमानाचं जर SI युनिट पाहिलं तर ते असते kg. काय असतं? kg. आणि ग्रॅव्हिटीचं जे युनिट असते ते असते मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे माझं जे युनिट यायला पाहिजे होतं ते काय यायला पाहिजे होतं? kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. यालाच न्यूटन म्हणतात. काय म्हणतात? न्यूटन. म्हणजे वजनाचे जे SI युनिट आहेत ते कोणते आहे? न्यूटन. पर्याय क्रमांक 2. कळालं सर्वांना? हा. kg कोणाचं आहे? वस्तुमानाचं. मीटर पर सेकंड स्क्वेअर कोणाचं आहे? ग्रॅव्हिटीचं. कळालं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे कोणाचं आहे? प्रेशरचं. दाब. ठीक आहे? दाब हे वस्तुमान, हे काय? ग्रॅव्हिटी. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, पारद संमिश्रांचा आवश्यक घटक हा आहे. हा तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मी आतापर्यंत पाहिलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये हा प्रश्न हमखास आढळून येतो. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या या प्रश्नाकडे. प्रश्न काय होता? पारद संमिश्रांचा आवश्यक घटक कोणता? सरळ सरळ उत्तर सांगतो तुम्हाला. याचं उत्तर काय आहे? पारा. पारा हा आवश्यक घटक आहे. कशाचा? पारद संमिश्रांचा. आता पहा, आपण याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेऊया. पहिले तर पारा. पारा म्हणजेच मर्क्युरी. पारा म्हणजे काय? मर्क्युरी. मर्क्युरीचा जो सिम्बॉल आहे तो आहे Hg. आता कोणी म्हटलं याचं नाव तर मर्क्युरी आहे पण याचा सिम्बॉल काय आहे? Hg. का सिम्बॉल Hg आहे याचा? कारण की याचं लॅटिन नेम हायड्रा गॅरम आहे. काय आहे? हायड्रा गॅरम. म्हणून याचा सिम्बॉल जो आहे तो काय आहे? Hg आहे. त्यानंतर हा पारा जो असतो हा पारा संमिश्र बनवतो, पण कोणासोबत बनवत नाही असं जर का विचारलं तर? कोणासोबत बनवत नाही असं विचारलं की कोणासोबत हा पारा संमिश्र बनवत नाही तर म्हणायचं 1 Pt. Pt म्हणजे प्लॅटिनम. प्लॅटिनम सोबत हा पारद संमिश्र बनवत नाही. नंबर 2 टंगस्टन. टंगस्टन सोबत सुद्धा हा काय बनवत नाही? पारद संमिश्र बनवत नाही. नंबर 3 टॅन्टॅलम.
TA या 3 एलिमेंट सोबत, मूलद्रव्यांसोबत हा पारद संमिश्रे बनवत नाही. कोण? मर्क्युरी म्हणजेच पारा. बाकी सर्व एलिमेंट सोबत, मूलद्रव्यांसोबत हा पारद संमिश्र बनवतो. एक तर अजून महत्वाचा आहे तो म्हणजे कोण? Ag, सिल्वर. सिल्वर या सिल्वर सोबत जेव्हा Hg मिक्स होतो पारद संमिश्र बनवतो. हा जो आहे डेंटल असतात, डेंटल BDS. डॉक्टर लोक ते जे दाढ काढल्यानंतर त्यामध्ये जे बसवतात ते हेच कंपाऊंड असतो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. कोणाकोणाचं कॉम्बिनेशन असतं ते सिल्वर आणि हायड्रागॅरम, मर्क्युरीचं कॉम्बिनेशन असतं जे वापरलं जातं. तर पहा हे लक्षात ठेवजा, प्लॅटिनम, टंगस्टन आणि टॅन्टलम या तिघांसोबत तो पारद संमिश्र बनवत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 हा आहे वनस्पती शास्त्रावर प्रश्न, बॉटनीचा प्रश्न आहे. पहा, कोणते असे हे वनस्पती संप्रेरक वनस्पतीची वाढ रोखते? म्हणजे वनस्पतीची वाढ रोखणारा संप्रेरक कोणता, असं त्यांनी आपल्याला विचारलं. संप्रेरके फक्त आपल्याच बॉडीमध्ये असतात असं नाही. संप्रेरके हे वनस्पतींच्या बॉडीमध्ये सुद्धा असतात. कोणकोणती संप्रेरके आहेत पहा. एक आहे ऑक्झिन, नंतर आहे जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथिलिन आणि ॲब्सिसिक ॲसिड. असे 5 संप्रेरके वनस्पतींमध्ये आढळतात. आता आपण त्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये पाहूया. पहिले याचं उत्तर पाहून घ्या. कोणते वनस्पतीची काय म्हणते वाढ रोखते? तर रोखणारा फक्त एकच आहे, ॲब्सिसिक आम्ल. ॲब्सिसिक आम्ल जे आहे ते काय करते? वनस्पतीची वाढ रोखते. बाकी ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन हे सर्व वाढीसाठी प्रवृत्त करतात. म्हणजे त्यांना वाढवण्यासाठी काय करतील? मदत करतील. फक्त हा असा आहे की जो काय करेल? त्यांची वाढ थांबवेल, रोखेल. ठीक आहे. परत पाहून तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो यांच्याबद्दल. आता पहा, पहिला आहे आपला ऑक्झिन. ऑक्झिन ऑक्झिन हा ऑक्झिन जो आहे हा टिश्यू कल्चरमध्ये सुद्धा वापरला जातो. हा याचे नाही का, ऑक्झिनचा जे नॅचरल फॉर्म आहे त्याला म्हणतात IAA. काय म्हणतात? IAA. याच्या नॅचरल फॉर्मचं नाव आहे इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड. हा झाडांची, वनस्पतींची वाढ घडवून आणतो. त्यानंतर दुसरा आहे जिब्रेलिन. जिब्रेलिनला जिब्रेलिक ॲसिड सुद्धा म्हणतात. सर्वात कॉमन जिब्रेलिक ॲसिड कोणता आहे? GA3. हा इंटरनोडची वाढ करतो. इंटरनोड समजतं तुम्हाला? सपोज हा ऊस आहे, हे जे काढताय मी याला नोड म्हणतात. काय म्हणतात? नोड. यामधलं जे अंतर आहे त्याला काय म्हणतात? इंटरनोड. मग हा इंटरनोडची लेंथ काय करतो? वाढवतो. म्हणजे बघा, पहिले एवढी होती तर आता इंटरनोड केवढी झाली? म्हणजे इंटरनोड वाढवणारा हा हार्मोन आहे. कोण? जिब्रेलिक ॲसिड. याला आपण जिब्रेलिन सुद्धा म्हणतो. तिसरा हार्मोन आहे सायटोकायनिन. त्यानंतर आहे इथिलिन. इथिलिन हा फळं पिकवण्यासाठी वापरला जातो. तो एकमेव असा संप्रेरक आहे जो गॅसियस फॉर्ममध्ये आढळतो. आणि त्यानंतर येतो जिब्रेलिक ॲसिड, जो प्रत्येक गोष्टीला रोखण्याचं काम करतो. पान गळत नाही आहे, गळायचं आहे, जिब्रेलिक ॲसिड फवारा, गळून जाईल. एखाद्या झाडाची वाढ थांबवायची आहे, जिब्रेलिक ॲसिड फवारा, थांबून जाईल. कळालं सर्वांना? तर हे होते संप्रेरकांबद्दल. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे, 5 kg वस्तुमान असणाऱ्या वस्तूचा संवेग 15 किलोग्राम मीटर पर सेकंद आहे. त्या वस्तूची गतीज ऊर्जा किती असेल? आपल्याला कशाबद्दल प्रश्न विचारला? गतीज ऊर्जेचा प्रश्न विचारला. आता गतीज ऊर्जा म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी. गतीज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी. संवेग दिला. संवेग म्हणजे काय? मोमेंटम. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असते? मोमेंटम. मोमेंटम लिहिण्याच्या ऐवजी संवेगच लिहू. संवेग, संवेगाचा वर्ग भागेला 2 गुणेला वस्तुमान. हा जर का फॉर्म्युला वापरला आपण तर आपण काय काढू शकतो? कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय? कोणती ऊर्जा? गतीज
ऊर्जा, गतीज ऊर्जा आपण या पद्धतीनं काढू शकतो. चला बोला, संवेग किती आहे? संवेग आहे 15. 15चा काय वर्ग भागेला 2 गुणेला वस्तुमान किती आहे? वस्तुमान आहे 5 kg म्हणजे 5. 15चा वर्ग किती? 15चा वर्ग 225 भागेला 5 गुणेला 2 म्हणजे किती? 10. आणि जर 225ला 10 न भागलं म्हणजे उत्तर किती येते? 22.5. तर पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. आणि पहा, कायनेटिक एनर्जी आहे, ऊर्जा आहे. ऊर्जा म्हटल्यावर युनिट काय येते? जूल. हे पण लक्षात ठेव जा, ऊर्जेचं जे युनिट असते ते काय असतं? जूल. पुढचा प्रश्न पाहूया. समजला हा प्रश्न सर्वांना? सोपा होता. फॉर्म्युला लक्षात ठेव जा, गतीज ऊर्जा इज इक्वल टू संवेगाचा वर्ग भागेला 2 गुणेला वस्तुमान. हा सोपा फॉर्म्युला वापरायचा, तुम्ही काय काढू शकता? गतीज ऊर्जा काढू शकता. आता मला सांगा, यावेळेस तुम्हाला वस्तुमान दिलं, अजून काय दिलं? संवेग दिला, आणि काय विचारलं? गतीज ऊर्जा विचारली. पुढच्या वेळेस असं करू शकतात की तुम्हाला गतीज ऊर्जा देईल, वस्तुमान देईल, तुम्हाला काय विचारेल? संवेग विचारेल. म्हणजे हा फॉर्म्युला जर का आपण व्यवस्थितपणे पाठ केला तर आपण हा प्रश्न कशाही पद्धतीने विचारला तर तो सॉल्व्ह करू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. अल्कीनचे सामान्य सूत्र काय आहे? अल्कीन. तर अल्कीन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? अल्कीन म्हणजे हायड्रोकार्बन. अल्कीन म्हणजे काय? हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बनचा एक प्रकार आहे. कोण? अल्कीन. याचे 3 प्रकार असतात तसे. पहा, पहिला प्रकार आहे याचा अल्केन, दुसरा आहे अल्कीन, आणि तिसरा याचा प्रकार जो आहे तो आहे अल्काइन. कोणता आहे? अल्काइन. अल्कीन, अल्केन, अल्कीन आणि अल्काइन असे 3 प्रकार होतात. आता अल्केन कशाला म्हणायचं? ज्यामध्ये कार्बन आणि कार्बन मध्ये जर का सिंगल बॉन्ड असेल त्याला म्हणायचं अल्केन. अल्कीन कशाला म्हणायचं? कार्बन आणि कार्बन मध्ये जर का 2 बॉन्ड असतील तर त्याला म्हणायचं अल्कीन. अल्काइन कशाला म्हणायचं? कार्बन आणि कार्बन मध्ये जर का ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला म्हणायचं अल्काइन. आता यांचे जनरल फॉर्म्युले माहित पाहिजे सर्वांना, ते लक्षात ठेव जा. याचा जो बरोबर जनरल फॉर्म्युला आहे अल्केनचा तो आहे CnH2n+2. हा कोणाचा जनरल फॉर्म्युला आहे? अल्केनचा. ANE आहे शेवटी, लक्षात ठेव जा. अल्कीनचा जनरल फॉर्म्युला पहा, CnH2n. CnH2n म्हणजे कार्बन जर का 4 असतील, लक्ष द्या, कार्बन जर किती असेल? 4, तर हायड्रोजन त्याच्या दुप्पट असेल म्हणजे किती? 8. हे 4 तर ते 8, हे 3 तर ते 6. हे कोणाबद्दल होईल? फक्त अल्कीन बद्दल. पण जर का अल्केन असतं तर काय झालं असतं? जर मी कार्बन 4 गेले असते तर माझे हायड्रोजन किती आले असते? 4 2 8 अधिक 2 करावे लागले असते मला, म्हणजे किती? 10 आले असते. कार्बन 4 तर हायड्रोजन 10, कधी? जर अल्केन असेल तर. पण अल्कीन मध्ये जर मी कार्बन 4 घेतले तर हायड्रोजन माझे 8च येतील. त्यानंतर अल्काइनचा फॉर्म्युला पहा, CnH2n-2. म्हणजे हे 4 असेल तर हे डबल होईल आणि त्याच्यातून 2 कमी होईल. 4 ची दुप्पट 8 आणि त्याच्यातून 2 कमी करा म्हणजे किती? 6. जर कार्बन 4 असतील तर हायड्रोजन किती होतील? 6. असं तुम्ही कोणतेही नंबर घेऊन कोणताही फॉर्म्युला तुम्ही इझिली सांगू शकाल की तो अल्कीन आहे का अल्काइन आहे का अल्केन आहे. अल्केन ओळखायचा कसा? त्यामध्ये काय असतो? सिंगल बॉन्ड. अल्कीन कसं ओळखायचं? त्यामध्ये काय असतो? डबल बॉन्ड. आणि अल्काइन मध्ये ट्रिपल बॉन्ड. विद्यार्थी मित्रांनो, हे 3 फॉर्म्युले आहेत. अल्कीनचा जो फॉर्म्युला आहे तो आहे CnH2n. आपण पाहूया आपल्यामध्ये पर्यायामध्ये हा उत्तर, हे पर्याय आहे का पाहूया. तर पर्याय क्रमांक 1च आहे पहा, CnH2n. कळालं सर्वांना? काय अडचण? तर अल्कीनचे सामान्य सूत्र काय आहे? CnH2n. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. मानवी पुरुषांमध्ये लघवी व शुक्राणू यांचे वहन करणारा सामान्य मार्ग ही वाहिनी कोणती वाहिनी हा आहे? आता प्रश्न विचारला की भाई लघवी आणि शुक्राणू हे कोणत्या, कशाद्वारे, म्हणजे कोणत्या मार्गाद्वारे बाहेर पडतात आपल्या बॉडीच्या? तर याचं उत्तर जे येते ते येते मूत्र नलिका. मूत्र नलिका म्हणजेच युरेथ्रा. युरेथ्राद्वारेच लघवी आणि शुक्राणू बाहेर पडतात. कोणी विचारलं मूत्रवाहिनी म्हणजे काय? मूत्रवाहिनी म्हणजे युरेटर. युरेटर, ही युरेटर जी आहे ती किडनी पासून येते.
जी किडनी पासून युरिन घेऊन येते कुठपर्यंत, मूत्राशयापर्यंत. मूत्राशय म्हणजे काय, युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर म्हणजे काय, मूत्राशय. मूत्राशयामध्ये काय असते, लघवी ही काही वेळांपर्यंत स्टोअर केली जाते. कशामध्ये, मूत्राशयामध्ये. मूत्राशयापर्यंत लघवी आणणारा पार्ट कोणता, मूत्रवाहिनी. मूत्रवाहिनी म्हणजेच काय, युरेटर. आणि मूत्राशयानंतर जो पाईप येतो त्याला म्हणतात युरेथ्रा. याचद्वारे पुरुषांमध्ये, व्यवस्थितपणे ऐका, फक्त कशामध्ये, पुरुषांमध्येच या युरेथ्राद्वारे काय काय बाहेर पडते, लघवी आणि शुक्राणू. कळालं. हा होता प्रश्न क्रमांक 9. आता पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 10. ध्वनीची प्रखरता कशावर अवलंबून असते. सोपा प्रश्न आहे. प्रखरता म्हणजे इंटेन्सिटी. काय, इंटेन्सिटी. कोणाची इंटेन्सिटी, ध्वनीची. ध्वनी म्हणजे काय, साऊंडची इंटेन्सिटी. कोणी प्रश्न विचारला की साऊंडची इंटेन्सिटी कशावर डिपेंड राहते, तर म्हणायचं आयामावर डिपेंड राहते. कशावर, आयाम. आयाम म्हणजेच काय, ॲम्प्लिट्यूड. कशावर, ॲम्प्लिट्यूडवर. ॲम्प्लिट्यूडवर डिपेंड राहते ना, दर्जावर डिपेंड राहते ना, स्वर. स्वर कसेही घ्या, इंटेन्सिटी विचारली, प्रखरता. सुरावर डिपेंड नसते, स्वरावर डिपेंड नसते, दर्जावर डिपेंड नसते. डिपेंड कशावर असते, फक्त आयामवर. आयाम म्हणजेच काय, ॲम्प्लिट्यूड. नेक्स्ट प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. एलपीजीची गळती ओळखण्यासाठी त्यात मिसळलेला पदार्थ म्हणजे हा होय. हा तर खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि याच्याबद्दल आपण डिटेल माहिती घेऊया. याच्याबद्दल तुम्हाला अजूनही जास्त माहिती देईल मी, जी तुम्हाला या पेपरमध्ये कामी येईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. पहिले तर एलपीजीचा फुल फॉर्म पाहूया आपण. एलपीजी, जे आपल्या घरी जो गॅस असतो त्याचं नाव एलपीजी आहे, बरोबर आहे. याचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का. याचा फुल फॉर्म आहे लिक्विफाईड, FIED, लिक्विफाईड पेट्रोलियम, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. एलपीजीचा फुल फॉर्म काय, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. कोणी विचारलं एलपीजी मध्ये असणारे मुख्य घटक कोणकोणते, प्रश्न विचारतात ना, एलपीजीचे मुख्य घटक कोणकोणते, तर दोन म्हणायचं. एक म्हणायचं प्रोपेन, प्रोपेन, आणि दुसरा आहे ब्यूटेन, ब्यूटेन. असे दोन मुख्य घटक असतात कोणाचे, एलपीजीचे. आता या प्रोपेनलाही वास नसते आणि या ब्यूटेनलाही वास नसते, म्हणजे यांना स्मेलच नसते. आपल्याला कळणार कसं की आपला जो गॅस आहे तो कुठं लिकेज होत आहे, कुठंतरी गळती लागलेली आहे, आपल्याला कळेल कसं. मग आपल्या घरात आग सुद्धा लागू शकते. मग त्यासाठी या एलपीजी मध्ये एक कंपाऊंड ऍड केला जातो, तो आहे मिथिल मरकॅप्टन. मिथिल मरकॅप्टन. मिथिल मरकॅप्टन नावाचा एक कंपाऊंड या एलपीजी गॅसमध्ये ऍड केला जातो. तो अशासाठी ऍड केला जातो की फक्त लोकांना कळावं की गॅस कुठून ना कुठून गळत होत आहे, त्याची गळती होत आहे, लीक झालेला आहे. कळालं सर्वांना. आता आपण प्रश्नाकडे जाऊया आपल्या. पहा प्रश्न काय होता, गळती ओळखण्यासाठी मिसळलेला पदार्थ म्हणजे हा होय. कोणता, इथिल मरकॅप्टन. मी मिथिल म्हटलं, सॉरी, काय आहे, इथिल मरकॅप्टन. आता याच्या ऐवजी जे बाकीचे 3 ऑप्शन आहेत ते पहा. पहिला आहे मिथॅनॉल. मिथॅनॉल म्हणजे एका प्रकारची अल्कोहोल आहे, पण ही पिणारी अल्कोहोल नाही, जे लोक पितात ती दारू नाही मिथॅनॉल म्हणजे. ठीक आहे. मिथॅनॉलला वूड अल्कोहोल म्हणतात. काय म्हणतात, वूड अल्कोहोल. लक्षात ठेवजा विद्यार्थी मित्रांनो. हा वूड अल्कोहोल कोणाला म्हणतात, तर म्हणायचं मिथॅनॉल. हा एका प्रकारचा काय आहे, अल्कोहोल आहे. याचं जर का सूत्र विचारलं कोणी तर लिहायचं CH3OH, म्हणजेच काय, मिथॅनॉल. त्यानंतर इथेन. इथेन हा एक गॅस आहे. काय आहे, गॅस. इथेन. इथेनचा फॉर्म्युला जो आहे तो आहे C2H6, म्हणजे C2H6 म्हणजे हा एक काय आहे, अल्केन आहे. काय आहे, अल्केन. कार्बन 2, तर त्याची दुप्पट अधिक 2, 2 ची दुप्पट किती, 4, आणि त्यात 2 ऍड करा म्हणजे किती, 6. ॲसिटोन. हे मुलींना माहीत असेल विद्यार्थी मित्रांनो. ॲसिटोन म्हणजे नेल पेंट रिमूव्हर, नखपालिश काढण्यासाठी याचा उपयोग करतात. कोणाचा, ॲसिटोन.
नेल पेंट रिमूव्हर हा नेल पेंट काढण्यासाठी वापरला जातो. कोण? ॲसिटोन. ॲसिटोन एक कीटन आहे आणि याचा फॉर्म्युला काय आहे? CH3 C डबल बॉन्ड O CH3 and it is the formula of ॲसिटोन. कळालं सर्वांना? विद्यार्थी मित्रांनो, हा आपला प्रश्न होता, प्रश्न क्रमांक 11. तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. समजात अवयवांमध्ये असते. समजात अवयव. समजात अवयव म्हणजे काय? तर याला इंग्लिशमध्ये होमोलॉगस ऑर्गन म्हणतात. होमोलॉगस ऑर्गन. आता हा प्रश्न 10वी मधला आहे विद्यार्थी मित्रांनो. भाग 2 चॅप्टर क्रमांक 2. ठीक आहे. होमोलॉगस ऑर्गन. होमोलॉगस ऑर्गन कशाला म्हणतात? ज्यांची रचना कशी असते? सारखी असते, पण त्यांचे कार्य वेगळे असते. त्यांना म्हणतात काय? होमोलॉगस ऑर्गन. होमोलॉगस ऑर्गन म्हणजे असे ऑर्गन ज्यांची रचना कशी असेल? सारखी असेल, पण त्यांचे कार्य वेगवेगळे असते. तर म्हणजे आपलं उत्तर जे येते ते प्रश्न पर्याय क्रमांक 2. हा होता प्रश्न क्रमांक 12. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, मुख्य अक्षावरील भिंगाच्या मध्यबिंदूस काय म्हणतात? आता मुख्य अक्ष आहे आणि त्याच्या मध्यबिंदूस कशाला विचारलं आपल्याला? मध्यबिंदूस काय म्हणतात? इंग्लिशमध्ये ऑप्टिकल सेंटर म्हणतात. काय म्हणतात? ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर म्हणजेच काय? प्रकाशीय केंद्र. हे जर कॉन्व्हेक्स असो कॉन्व्हेक्स असो, त्या सेंटरचा जो पॉईंट असतो ज्याला आपण O ने डिनोट करतो त्यालाच म्हणतो आपण प्रकाशीय केंद्र, म्हणजेच ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटरला आपण कशाने डिनोट करतो? O ने डिनोट करतो. कळालं? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी उभयधर्मी ऑक्साईड कोणते? प्रश्न काय विचारला? कोणता असा ऑक्साईड आहे जो उभयधर्मी आहे? पुढे पाहूया, डिटेलमध्ये सांगतो, तुम्ही सगळ्यांची उत्तर दिसाल कोण कोणता ऑक्साईड आहे. पहा, पहिले पाहू आपण ऑक्साईड. ऑक्साईड ऑक्साईड मुख्यतः 4 प्रकारचे असतात. किती प्रकारचे? 4 प्रकारचे असतात. कोणी विचारलं ऑक्साईडचे किती प्रकार असतात, तर म्हणायचं 4 प्रकार असतात. ऑक्साईडचे किती प्रकार? 4. कोणते कोणते? ऍसिडिक ऑक्साईड. ऍसिडिक ऑक्साईड. दुसरं बेसिक ऑक्साईड. तिसरं एम्फोटेरिक ऑक्साईड. आणि चौथं न्यूट्रल ऑक्साईड. न्यूट्रल ऑक्साईड. आता मराठी त्यांना काय म्हणतात? पहिलं आम्लधर्मी ऑक्साईड. आम्लधर्मी ऑक्साईड. ऑक्साईड. ठीक आहे. बेसिक ऑक्साईड याला म्हणतो आपण आम्लारी. आम्लारी ऑक्साईड. ऑक्साईड. तिसरा आहे एम्फोटेरिक. एम्फोटेरिक म्हणजे उभयधर्मी. उभयधर्मी. उभयधर्मी ऑक्साईड. आणि न्यूट्रल म्हणजे उदासीन. उदासीन ऑक्साईड. आता मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. ऑक्साईडचे किती प्रकार? 4 प्रकार. हा, कोणते कोणते? आम्लधर्मी, आम्लारीधर्मी, उदासीन आणि उभयधर्मी. एम्फोटेरिक म्हणजे उभयधर्मी, न्यूट्रल म्हणजेच उदासीन. आता पहा, कोणाला म्हणायचं आम्लधर्मी? ऍसिडिक ऑक्साईड कोणकोणते असतात? मी जे एक्झाम्पल लिहून देत आहे विद्यार्थी मित्रांनो ते पाठ करा. हेच तुम्हाला पुढच्या एक्झाम मध्ये दिसू शकतात. पहा, सगळ्यात पहिले आम्लधर्मी कोणते? CO2 हा आम्लधर्मी ऑक्साईड झाला. SO2 हा सुद्धा कोणता झाला? आम्लधर्मी. ठीक आहे. CO2 SO2 हे कोणते झाले? आम्लधर्मी ऑक्साईड झालेत. नंतर बेसिक ऑक्साईड कोणकोणते? यांचे एक्झाम्पल पहा. याचे एक्झाम्पल कॅल्शियम ऑक्साईड, नंतर मॅग्नेशियम ऑक्साईड, अजून सोडियम ऑक्साईड Na2O,
पोटॅशियम ऑक्साईड. जे मेटलचे ऑक्साईड असतात, कोणाचे? मेटलचे ऑक्साईड जे असतात ते बेसिक ऑक्साईड असतात, आम्लारी ऑक्साईड असतात. आणि जे नॉन मेटलचे ऑक्साईड, नॉन मेटल म्हणजे कोण? अधातू. अधातूंचे ऑक्साईड म्हणजे आम्लधर्मी आणि धातूंचे ऑक्साईड म्हणजे आम्लारी. लक्षात ठेवजा. आता उभयधर्मी कोणाला म्हणतात? उभयधर्मी अशा ऑक्साईडला म्हणतात जे आम्लधर्मी म्हणून सुद्धा काम करतात आणि आम्लारी धर्मी म्हणून सुद्धा काम करतात. म्हणजे दोन्हीकडं आम्ल सुद्धा आणि आम्लारी सुद्धा. असे कोणकोणते आहेत? असे फक्त दोनच आहेत. पूर्ण पुस्तक जरी पाहिलं, काही जरी पाहिलं, तर तुम्हाला दोनच एक्झाम्पल दिसतील. एक एक्झाम्पल आहे तुमचं ZnO, झिंक ऑक्साईड. झिंक ऑक्साईड हा उभयधर्मी काय आहे? ऑक्साईड आहे. आणि दुसरा आहे Al2O3, ॲल्युमिनियम ऑक्साईड. ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड हे दोघेही उभयधर्मी ऑक्साईड आहेत. आता न्यूट्रल ऑक्साईड विचारू शकतात विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. न्यूट्रल ऑक्साईड कोणकोणते आहेत? न्यूट्रल ऑक्साईडचं उदाहरण H2O. पाणी सुद्धा एक ऑक्साईडच आहे. हायड्रोजनचा ऑक्साईड आहे तो H2O. हा सुद्धा कसा आहे? न्यूट्रल ऑक्साईड आहे. दुसरं कोणतं याचं? CO. एक लक्षात ठेवजा, CO2 हा ऍसिडिक ऑक्साईड आहे, म्हणजे आम्लधर्मी आहे. पण CO कार्बन मोनॉक्साईड हा न्यूट्रल ऑक्साईड आहे. तर मी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये सांगितलं विद्यार्थी मित्रांनो ऑक्साईड बद्दल. यावरून तुम्हाला प्रश्न नक्की दिसू शकतात. यावेळेस तुम्हाला काय विचारला? उभयधर्मी. तर या परीक्षेला तुम्हाला काय विचारू शकतं? उदासीन विचारू शकते, आम्लारी विचारू शकते किंवा आम्ल विचारू शकते. कळालं? सगळ्यांनी हे जे एक्झाम्पल आहेत हे सगळे लिहून ठेवा. एक स्क्रीनशॉट काढायला लागला तर याचा. पुढचा प्रश्न पहा. आता पहा, पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी आपलं एक्झाम्पल सोल्व्ह करून पाहू नये आपण. उभयधर्मी कोणतं होतं याच्यातलं? झिंक ऑक्साईड. मग हे कोणतं आहे बोला? कॅल्शियम ऑक्साईड, सोडियम ऑक्साईड आणि हे तिन्ही कोणते आहेत? हे बेसिक ऑक्साईड आहेत. बेसिक ऑक्साईड म्हणजे काय? आम्लारी ऑक्साईड आहेत. कळालं? कोणते? हा सुद्धा आणि हा सुद्धा. आणि आपलं उत्तर जे आहे ते कोणतं आहे? ZnO. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. स्निग्ध पदार्थांच्या पचनासाठी कारणीभूत असणारे विकर हे आहे. विकर म्हणजे एन्झाईम. विकर म्हणजे काय? एन्झाईम. तुम्हाला एन्झाईम बद्दल प्रश्न विचारलेला विद्यार्थी मित्रांनो. 4 एन्झाईम दिलेले आहेत. एक आहे ट्रिप्सिन, दुसरा आहे लायपेज, नंतर आहे अमायलेज आणि पेप्सिन. आता मी तुम्हाला महत्त्व सांगून देतो. एक पहा, हा ट्रिप्सिन आणि पेप्सिन हे दोन्हीही प्रथिनांना काय करतात? प्रथिनांचं पचन करतात. प्रथिनांचे पचन करणारे दोन आहेत. कोणकोणते? ट्रिप्सिन आणि पेप्सिन. आणि त्यानंतर लायपेज. हा लायपेज जो आहे तो करतो काय? लायपेज करतो स्निग्ध पदार्थांचं पचन. प्रश्न पर्याय क्रमांक 2. कोणी विचारलं अमायलेज काय करतो? अमायलेज हा स्टार्च कन्व्हर्जन माल्टोजमध्ये करतो. कशामध्ये? माल्टोज. स्टार्च म्हणजे काय? स्टार्च म्हणजे काय? याला आपण म्हणतो कोणते पदार्थ? याला वेगळंच नाव आहे, मला नाव आठवत नाही विद्यार्थी मित्रांनो. स्टार्चचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो? माल्टोजमध्ये करतो. कोण? लायपेज नाही, अमायलेज. लायपेज तर काय करतो? स्निग्ध पदार्थांचं पचन करतो. प्रथिनांचं पचन कोण करतो? ट्रिप्सिन आणि पेप्सिन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 जो आहे तो आहे 10 अँपियर विद्युतधारा म्हणजेच. 10 अँपियर विचारलं, करंट दिला. विद्युतधारा म्हणजे काय? करंट दिला म्हणजे काय? पहिले तर तुम्हाला विद्युतधारेचा फॉर्म्युला माहित पाहिजे. विद्युतधारा म्हणजे काय? विद्युतधारा म्हणजे नथिंग बट इज चार्ज पर युनिट टाइम. चार्ज पर युनिट टाइम म्हणजेच काय? विद्युतधारा. चार्जचं युनिट काय? कुलम. चार्जचं युनिट कुलम आणि टाइमचं सेकंद. म्हणजे पर्याय क्रमांक 3 कुलम पर सेकंद. 10 आहे तर 10च राहणार आहे, चेंज थोडी होणार आहे. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 आहे विद्यार्थी मित्रांनो, कॅल्शियम 2+ आयन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? सगळ्यात पहिले याचा तुम्हाला अनुक्रमांक माहित पाहिजे. बोला, कॅल्शियमचा अनुक्रमांक किती? 20. आता आपल्याला माहित आहे जेवढा अनुक्रमांक असतो त्याचे तेवढे त्यात काय असतात? इलेक्ट्रॉन असतात.
पण इथे याने काय केलं, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज किती आहे, 2. एक तुम्हाला ट्रिक सांगतो, लक्षात ठेवा, जेवढे त्याच्यावर चार्ज असेल, जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज किती आहेत, 2 आहेत, मग ते 2 मायनस करायचे, 2 काय करायचे, मायनस. जर निगेटिव्ह चार्ज असतात काय केलं असतं, 2 ऍड केले असतात, उलटा करायचं. बोला याच्यावर चार्ज किती आहे, 2, मग 20 मधून काय करा, 2 मायनस करा, किती आले, 18. म्हणजे कॅल्शियम 2 पॉझिटिव्ह आयन मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 18. जर कोणता असा एलिमेंट असता, समजून घ्या Cl आहे आणि या Cl वर मायनस चार्ज असता, पहिले तुम्हाला Cl चा अनुक्रमांक माहित पाहिजे, किती, 17, आणि याच्यावर किती चार्ज आहे, मायनस चार्ज आहे. मायनस असेल तर काय करायचं, ऍड. किती आहे, मायनस चार्ज आहे, एकच आहे, म्हणजे प्लस मी 1 करणार, म्हणजे यात इलेक्ट्रॉन किती, 18. म्हणजे Cl मायनस मध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन 18 आणि कॅल्शियम 2 प्लस मध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन किती, 18. कळालं सर्वांना, सोपा प्रश्न आहे. चल पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 18. मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे सायकल चालवणे, एका सरळ रेषेत धावणे इत्यादी क्रिया नियंत्रित केल्या जातात. अच्छा, म्हणजे प्रश्न विचारला चालणं, आपण व्यवस्थित एका सरळ लाईनीत चालू शकतो. तुम्हाला माहिती आहे, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जे लोक दारू पितात, ठीक आहे, अल्कोहोल कन्झम्पशन करतात, ती व्यवस्थित चालू शकत नाही. ठीक आहे, का चालू शकत नाही, कारण की त्यांच्या सेरेबेलमवर त्याचा परिणाम पडतो. कुणाचा, दारूचा, अल्कोहोलचा. आणि सेरेबेलम म्हणजेच काय, अनुमस्तिष्क. सेरेबेलम, सेरेबेलम वर परिणाम पडतो. आणि सेरेबेलम हेच सेंटर आहे कशाचं, चालण्याचं आणि एका रेषेत धावण्याचं. सायकल तुम्ही चालवता कोणामुळं, अनुमस्तिष्कामुळं. प्रमस्तिष्क म्हणजे काय, सेरेब्रम. सेरेब्रम, सेरेब्रम काय आहे, तर सेरेब्रम हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे. मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता, प्रश्न विचारू शकतात. म्हणायचं प्रमस्तिष्क. दुसऱ्या क्रमांकाचा भाग कोणता, अनुमस्तिष्क. कळालं, अनुमस्तिष्क म्हणजेच काय, सेरेबेलम. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं, अनुमस्तिष्क. अनुमस्तिष्कामध्ये सेंटर असतं कशाचं, वॉकिंगचं, रनिंगचं, जम्पिंगचं आणि बॅलन्सचं, बॉडी पोस्चरचं. तुम्ही व्यवस्थित उभे राहू शकता कोणामुळं, सेरेबेलममुळं. तुम्ही चालू शकता व्यवस्थित कोणामुळं, सेरेबेलममुळं. सेरेबेलम म्हणजेच काय, अनुमस्तिष्क. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 म्हणतो, एक व्यक्ती 2 समांतर भिंतीच्या मध्ये फटाका फोडतो. तो व्यक्ती त्या आवाजाच्या पहिल्या प्रतिध्वनी 2 सेकंदानंतर आणि दुसरी प्रतिध्वनी 4 सेकंदानंतर ऐकतो. पहिली किती त्याच्यानंतर, 2 सेकंदानंतर, आणि दुसरी 4 सेकंदानंतर ऐकतो. जर ध्वनी 336 मीटर पर सेकंद या वेगाने प्रवास करीत असेल तर त्या 2 भिंतीतील अंतर किती. अंतर विचारलं, वेग दिला, टाइम दिला. सोपा प्रश्न आहे, 9वीतला प्रश्न आहे. चला पहा, सॉल्व्ह करू याला. पहिले तर आपल्याला वेग किती दिला, लिहून घेऊ. वेग 336 मीटर पर सेकंद. ठीक आहे, अजून काय दिलं आपल्याला, 2 सेकंद आणि 4 सेकंद असा वेळ दिला. वेळ 2 दिली आपल्याला. हा, पहिला वेळ किती दिला, 2 सेकंद, आणि दुसरी वेळेस किती दिला, 4 सेकंद, असे 2 दिले. आपण पहिले 2 सेकंद घेऊन करून पाहू, नंतर 4 सेकंद, आणि नंतर या दोघांची बेरीज करू, म्हणजे आपल्याला उत्तर मिळते. पहा, वेग, हा, वेग म्हणजे काय रे, अंतर भागेला वेळ, बरोबर. अंतर भागेला काय, वेळ. हा, वेग किती होता, वेग किती होता, वेग होता 336. अंतर आपल्याला काढायचं आहे, भागेला किती, वेळ. वेळ घेतला पहिल्या वेळेस 2, 336 गुणेला 2 म्हणजेच काय मिळेल मला, अंतर मिळेल. ठीक आहे, याला सॉल्व करा, उत्तर किती ते पहा. तर अंतर आलं पहिल्या याचं, साइन 2 12 2, हातचा आला 1, बेद्रिक 6 1 7, आणि 3 2 6, 672. 672 उत्तर आलं पहिल्या वेळेस. आता दुसरा घेऊन पाहू, त्याचंही अंतर काढू. पहा, दुसरी वेळेस हाच फॉर्म्युला, 336 वर अंतर आणि भागेला वेळ. वेळ आता किती घेणार मी, 4 सेकंद. आता 4 ला मल्टिप्लायला पाठवा, 336 गुणेला 4 इज इक्वल टू काय, अंतर. मग
देअरफॉर अंतर इज इक्वल टू, अंतर बरोबर काय, साइन चौक 24 4, हातचे 2, 4 त्रिक 12 आणि 2 14, हातचा आला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13, 300 म्हणाल 1344, दोघांची बेरीज करा, 1344 अधिक 672, दोघांची बेरीज केली, 4 आणि 2 6, 4 आणि 7 11, हातचा आला 1, 6 आणि 3 10 आणि 1, 6 आणि 3 9, 1 10, 10 0, हातचा आला 1, 2016. पर्याय पाहूया, पर्याय होता का? हा प्रश्न पर्याय क्रमांक 1 2016 मीटर. कळालं? सोपा प्रश्न होता, फक्त दिसायला भला मोठा दिसतो प्रश्न, प्रश्नामध्ये काहीच नव्हतं. 9वीचा पहिला धडा आणि पहिल्या धड्यातला सर्वात सोपा टॉपिक, त्यावर प्रश्न विचारलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20. ॲव्होगॅड्रो नंबर हा त्या पदार्थात असणाऱ्या कणांची संख्या सांगतो. हे सर्वांनी पाठ ठेवा. ॲव्होगॅड्रो नंबर ला एन ने डिनोट करतात. एन मोठा आणि ए छोटा, आणि याची व्हॅल्यू असते 6.022 इंटू 10⁻23. ही व्हॅल्यू आहे कोणाची? ॲव्होगॅड्रो नंबरची. आणि ॲव्होगॅड्रो नंबर हा 1 मोलसाठी वापरला जातो. 1 मोलला आपण डिनोट करतो. मोल कशाने डिनोट करतात? मोलला एन डिनोट करतात. लक्षात ठेवजा. पुढचा प्रश्न क्रमांक 21. पूर्ण आपले 30 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. मला असं वाटत आहे की तुम्हाला सगळ्यांना समजत असेल. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते आरएनए हे सर्वात लहान आरएनए आहे? सर्वात लहान आरएनए विचारला, त्याचं उत्तर द्यायचं टी आरएनए. कोणता? टी आरएनए सर्वात छोटा. मी तुम्हाला एक हे लिहून देतो. सगळ्यात छोटा टी, याच्यापेक्षा मोठा आर, त्याच्यापेक्षा मोठा एम. लक्षात ठेवा. टी म्हणजे ट्रान्सफर आरएनए, एम म्हणजे मॅसेंजर आरएनए, आर म्हणजे रायबोसोमल आरएनए. पी आरएनए असा कोणता आरएनए नसतोच विद्यार्थी मित्रांनो. हे फक्त तुम्हाला काहीतरी त्यांनी एक एक्झाम्पल देऊन टाकलं, पर्याय देऊन टाकला. पी आरएनए नसतोच. आरएनएचे 3च प्रकार असतात, टी, एम आणि आर. यामध्ये सर्वात छोटा जो असतो तो कोणता असतो? टी. सर्वात लहान असणारा आरएनए कोणता? टी आरएनए. त्याच्यापेक्षा मोठा आर आणि सर्वात मोठा एम. तर प्रश्न पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. एक प्रकाश किरण काचेच्या चिपेवर लंब रेषेत आपाती होते, त्या स्थितीत अपवर्तन कोन किती अंशाचा असेल? आता कोन विचारले आपल्याला, किती अंशाचे? असे 4 ऑप्शन दिलेत आपल्याला. आता मी तुम्हाला सरळ सांगतो. इकडे बघा. हे काय? प्रकाश किरण काचेच्या चिपेवर लंब रेषेत म्हणजे असं पडते. तर त्यावेळेस कोणतेही डेव्हिएशन होत नाही, सरळच जाते. म्हणजे अँगल किती असतो? 0 असतो. ठीक आहे. अपवर्तन कोन किती असतो म्हटलं तर म्हणायचं 0. कधी? जेव्हा प्रकाश किरण काचेच्या चिपेवर कसं पडतं? लंब रेषेत पडतं. लंब रेषेत म्हणजे एकदम राईट अँगल, सरळच 90 डिग्रीमध्ये पडतो, तेव्हा त्याचा अपवर्तन कोन किती असतो? 0. पुढचा प्रश्न क्रमांक 23. याच्यामध्ये लंडन बल असते. कशामध्ये लंडन बल असते? लंडन बल कशाला म्हणतात? लंडन बल जे आहे ते सर्वात कमजोर असा बल आहे. लंडन फोर्स इज द विकेस्ट फोर्स, आणि हा नॉन पोलर मॉलिक्युल्समध्ये आढळतो. कोणत्या? नॉन पोलर मॉलिक्युल्स. तर नॉन पोलर मॉलिक्युल्स पाहूया. S2 हा पोलर मॉलिक्युल आहे. KI2 हे सुद्धा. आणि पर्याय आहे तुमचा पर्याय क्रमांक 3. लक्षात ठेवजा. CH4 आणि CO2 हे नॉन पोलर मॉलिक्युल आहे, आणि यांच्यामध्ये कोणतं असतं बल? लंडन बल असतं. हे लंडन बल वीक असतं, टेम्पररी असतं, थोड्या वेळासाठीच असतं, आणि एकदम वीक असतं. तर पर्याय क्रमांक काय? 3. पुढचा प्रश्न क्रमांक 24. दंड आकाराचा जो आकाराचा जीवाणूंचा दंड आकाराच्या जीवाणूंना काय म्हणतात? तर याला म्हणतात बॅसिलस. काय म्हणतात? बॅसिलस. लक्षात ठेवतो सर्वांनी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. जेव्हा तारेतून वाहणारी विद्युतधारा 4 पट वाढविली तेव्हा त्या तारेतून तयार होणारी उष्मा म्हणजे काय विचारलं? उष्मा म्हणजे काय? हीट. उष्मा म्हणजे काय? हीट विचारले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. आणि हीटचा फॉर्म्युला काय? H = I² RT. I² काय? RT. I म्हणजे काय? विद्युत धारा किती पट केली? 4 पट. म्हणजे मी आयच्या जागी काय लिहितो? 4.
आणि त्याचा काय असेल रे वर्ग, म्हणजे 4चा वर्ग किती 16, म्हणजे उष्मा किती पट होईल 16 पट. पर्याय क्रमांक 4. सोपा प्रश्न होता. हा फॉर्म्युला वापरायचा. विद्युतधारा 4 पट केली ना म्हणजे उष्मा किती होईल 16 पट. हे दुप्पट असते तर किती होतं 2चा वर्ग 4 पट झाली असते. कळालं सर्वांना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणता संच आधुनिक आवर्त सारणीत एकाच आवर्तनातील आहे. आवर्तन म्हणजे काय पिरियड. एकाच पिरियडमध्ये आढळणारे एलिमेंट्स कोणकोणते याच्यापैकी. पिरियडमध्ये म्हटलं आता फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन, हे फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन हे ग्रुपमधले एलिमेंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. लक्षात ठेवजा. फ्लोरीन त्याच्या खाली कोण येतं क्लोरीन आणि त्याच्या खाली येतं ब्रोमिन, हे आहे ग्रुप क्रमांक 17. त्यानंतर लिथियम सोडियम पोटॅशियम हे सुद्धा ग्रुपमधले एलिमेंट्स आहेत. ग्रुप म्हणजे उभ्या कॉलममधले. सगळ्यात वर लिथियम, त्याच्या खाली सोडियम आणि त्याच्या खाली पोटॅशियम, हा ग्रुप क्रमांक 1 पहिल्या ग्रुपचे एलिमेंट्स आहेत. त्यानंतर लिथियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. जर का मी पाहिलं तर लिथियम वर येतो, त्याच्या खाली सोडियम येतो, सोडियमच्या बाजूला मॅग्नेशियम येतो आणि मॅग्नेशियमच्या खाली कॅल्शियम येतो. म्हणजे याच्यात काही तालतम्यच नाही आहे. म्हणजे तिसरा ऑप्शन तर काही होऊच शकत नाही. कळालं. आता आपण चौथा ऑप्शन पाहूया. ॲल्युमिनियम फॉस्फरस आणि क्लोरीन. पहा सर्वांनी लक्ष द्या. जे चौथा ऑप्शन आहे तर पहा लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले सोडियम, सोडियमच्या समोर येतो मॅग्नेशियम, मॅग्नेशियमच्या समोर येतो ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियमच्या समोर येतो सिलिकॉन, त्यानंतर फॉस्फरस, फॉस्फरसच्या समोर येतो सल्फर आणि सल्फरच्या समोर येतो काय क्लोरीन. म्हणजे हे एकाच पिरियडमधले काय आहेत मूलद्रव्य आहेत. कोण कोण ॲल्युमिनियम फॉस्फरस आणि क्लोरीन. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. हे एका आवर्तनातील आहेत. आवर्तन ग्रुप म्हटलं असतं तर मग हे दोन्ही उत्तर आले असते. हे सुद्धा 17व्या ग्रुपमधले आहेत, हे पहिल्या ग्रुपमध्ये आहे. यांचा ग्रुपचा आणि पिरियडचा काही घेणं देणं नाही यांना. हे जे आहेत हे एका पिरियडमधले आहेत. पिरियड म्हणजेच काय आवर्तनातील आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27 आहे. खालीलपैकी कोणत्या ऊती लाळ स्त्रवण्यासाठी उपयोगी पडतात. लाळ स्त्रवण्यासाठी विचारलं आपल्याला. म्हणजे काय की सलायवा निर्माण करणारे कोणते कोणते टिश्यू आहेत. तर याचं उत्तर येतं काय क्युबॉइडल. क्युबॉइडल हे जे आहे यांचं काम असते लाळ स्त्रवणे म्हणजे सलायवा निर्माण करणे. त्यानंतर स्ट्रायटेड हे वेगळे आहेत. हे सगळे अभिस्तर आहेत म्हणजे इपिथेलियमचे पार्ट आहेत. कोणाचे पार्ट आहेत इपिथेलियमचे पार्ट आहेत. इपिथेलियम ऊती याचे 6 प्रकार असतात. ते 6 प्रकारापैकी 4 इथेच दिलेले आहेत. कोणकोणते आहेत ग्लँड्युलर, कॉलमनार, स्ट्रायटेड, क्युबॉइडल. उरलं कोणतं स्क्वॅमस आणि अजून कोणतं राहिलं एक याच्यामध्ये उरलेलं आहे. अजून एक प्रकार आहे मला आठवत नाही सिलिएटेड. कोणता आहे स्क्वॅमस आणि सिलिएटेड याचे 2 प्रकार राहिलेले आहेत. आणि याचं उत्तर लक्षात ठेवा. लाळ स्त्रवण्यासाठी कोणता आहे क्युबॉइडल म्हणजे घनाभरूप अभिस्तर. मग दुसरे कुठे राहतात हे ग्रंथील अभिस्तर कुठे राहते, स्तंभी अभिस्तर कुठे राहते हे जर का पाहायचं असेल तर माझा एक व्हिडिओ आहे तो मी पुढे अपलोड करणारच आहे, त्याच्यामध्ये पाहा. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 28. आपल्या घरात वापरल्या जाणारा विद्युत धारेचे स्वरूप व वारंवारता असते. हा प्रश्न 10वीतला आहे. ठीक आहे, 10वीतला पाठ क्रमांक 2 मधला आहे. आपल्या घरी जी असते ती असते प्रत्यावर्ती विद्युत आणि तिची फ्रिक्वेन्सी जी असते वारंवारता ती असते 50 हर्ट्झ. लक्षात ठेवजा. प्रत्यावर्ती म्हणजे AC करंट. कोणता AC. आणि दिष्ट म्हणजे काय DC करंट. DC करंटला एक पर्टिक्युलर डायरेक्शन असते. कळालं. तो इकडे तिकडे जात नाही, एकाच दिशेने जातो. AC करंट अल्टरनेट करंट कुठेही जाऊ शकतो. कळालं. तर अल्टरनेट करंट वापरतो. आपल्या घरातले जे काही उपकरण आहेत ते सर्व कोणावर चालतात AC करंटवर चालतात. म्हणजेच प्रत्यावर्ती विद्युत धारेवर चालतात. आणि आपल्या घरी येणारी जी विद्युत आहे त्याची फ्रिक्वेन्सी वारंवारता किती असते 50 हर्ट्झ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. डॅश डॅशची क्लोरीन बरोबर अभिक्रिया करून विरंजक चूर्ण तयार करतात. कोणतं चूर्ण विरंजक चूर्ण. विरंजक चूर्ण म्हणजे काय. आता याचं हे खतरनाक प्रश्न आहे आणि सोपा सुद्धा प्रश्न आहे. विरंजक चूर्ण म्हणजे काय ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडर. यावेळेस थोडा अवघड होता हा प्रश्न. समोर सोपा विचारू शकतात, प्रश्न विचारू शकतात. विरंजक चूर्णाचा फॉर्म्युला काय, रेणुसूत्र काय, तर म्हणायचं CaOCl2.
CaOCl2 कॅल्शियम ऑक्झिक्लोराइड. काय? कॅल्शियम ऑक्झिक्लोराइड म्हणजेच ब्लिचिंग पावडर. हा जो बनवला जातो हा कशापासून बनवला जातो? प्रश्न विचारला काय? कोणाची क्लोरीन बरोबर अभिक्रिया करून विरंजक चूर्ण तयार करतात? कोणाची क्लोरीन सोबत रिॲक्शन होईल जेव्हा काय निर्माण होईल? विरंजक चूर्ण. तर याच्यामधले जो आहे विरी गेलेला कोरडा चुना. आता विरी गेलेला कोरडा चुना म्हणजे काय? विरी गेलेला कोरडा चुना म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड जेव्हा त्या क्लोरीन सोबत रिॲक्ट होतो तेव्हा कॅल्शियम ऑक्झिक्लोराइड म्हणजेच विरंजक चूर्ण निर्माण होतो. या CaOH2लाच विरी गेलेला चुना म्हणतात आणि याला इंग्लिशमध्ये स्लॅक लाईम म्हणतात. काय म्हणतात त्याला? स्लॅक लाईम सुद्धा म्हणतात. कोणाला? कॅल्शियम हायड्रॉक्साईडला. कळालं? विरी गेलेला कोरडा चुना हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हा होता प्रश्न क्रमांक 29. आता आपला पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. कोणता दिवस जो आहे तो जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर काय आहे? माझा हा जो प्रश्न आहे हा तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. मला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये देसाल अशी मी आशा करतो. आणि नसेल समजलं तर मी याच्या कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर सुद्धा देईन. धन्यवाद. आवडला असेल व्हिडिओ तर सगळ्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थंबनेल बेल आयकॉनवर प्रेस करा, ज्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला वारंवार दिसेल आणि माझे नवीन येणारे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला लवकरच दिसतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.